मगाशी दादा म्हणत होते की थोडी खंत आहे की समृद्धी महामार्ग आमच्या परभणीहून गेला नाही, परभणी त्याला टच झाला नाही. काळजी करू नका. आता तशाच सारखा आम्ही शक्तीपीठ महामार्ग बनवायला हातामध्ये घेतलाय. नागपूर पासून गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणीमधनं चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे. या महामार्गाच्या दुतर्फा त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करणार आहोत, एमआयडीसी तयार करणार आहोत, कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत, कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत. एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे 15 जिल्ह्यांना समृद्धी मिळाली, तसं शक्तीपीठ महामार्गामुळे विकासाच्या नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे.